आज काहीतरी स्पेशल म्हणणार, शेवटपर्यंत पहा बघा. काय म्हणता मित्रांनो, रनिंग करून झालंय, आता जातो जिमला. अक्षय तर नाही सोबत. जय बजरंगबली म्हणून आपण आपल्या व्यायामाला सुरुवात केली. आज आपल्याला फक्त शोल्डर वर्कआउट. बॉडीला रिकवर व्हायला टाइम भेटत नाही, त्यामुळे थोडी तब्येत बिघडली, सर्दी झाली, ताप आली आहे आणि बॉडीला आरामाची खूप गरज आहे आणि ते आपण आराम देणार आहोत बॉडीला. 2 दिवस दांडी मारायची जिमला. ऑप्शन नाहीये बघा. बॉडीला जर रिकवर होत नसेल ना तर काही उपयोग नाही वर्कआउटचा. व्यवस्थित आणि चांगली मसल ग्रोथ हवी असेल ना तर रिकव्हरी खूप महत्वाची असते बॉडीची. आणि सोबत म्हणजे महत्वाचं झोप ही खूपच गरजेची असते. आपण आपल्या आलेला ओट्स मिल्क खाऊन घेतली आणि आज आपल्याला काहीतरी स्पेशल बनवायचं बघा. तेही म्हणजे शेपूची भाजी. आईची खूप आठवण येते बघा. आई एवढी मस्त शेपूची भाजी आणि गरमागरम भाकर बनवून देत होती ना, काय सांगू राव तुम्हाला. भाजी घेतली आहे निवडायला, पण आपण का आपल्या आईसारखं काही निवडू शकत नाही. यामधून पण आई खूप काही निवडली असती. जाऊ दे म्हणलं, जेवढं निवडलं तेवढंच खूप झालं आपल्यासाठी. आता बेडही खूप खराब झाला होता, घेतलं साफसफाईला. इथं येऊन ना खूप काही शिकायला भेटतंय बघा. इथं म्हणजे घरापासून दूर रत्नागिरीमध्ये. आधी बाहेर राहिलो होतो, पण तेव्हा मेस वगैरे चालू होतं. पण आता कसं सगळं आपलंच काम आहे. जेवण आपण बनवणार, रूमही आपल्याला साफ करावं लागते. जिथल्या तिथे जेव्हाच्या तेव्हा ठुलं ना तर आपल्याला आपल्या गोष्टी व्यवस्थित टाइमवर भेटतात. त्या बाबतीत मी खूप कच्चा आहे बघा. आता फ्रेश वगैरे झालोय. आता भारी होती बघा आई स्पेशल मेथीची भाजी बनवायची. आईची चांगली रेसिपी आपल्याला आठवते कशी बनवते आई. कांदे कट केले, मिरचीला ग्राइंडर मधून ग्राइंड करून घेतलं आणि अद्रकही घेतलं बघा. थोडं टेस्ट येतो ना. आणि आपल्या रूमवर लसूण नव्हतं, काय करणार मग. गॅसला पेटवलो, पण माझ्यासोबत एवढा मोठा धोका झाला ना. एवढी चांगली प्रिपरेशन करायला तो, सगळं सांगायला तो, पण भाजी कशी बनते, पण माझा कॅमेरा झाला बंद. मलाच माहिती नाही. शेवटी कळलं भाजी बनल्यानंतर की कॅमेरा ऑफ होता. त्याला म्हणतात बघा मोठा पचका होणं. जे झालं ते झालं, पण भाजी एक नंबर झाली होती एवढं आपल्याला विश्वास होता. सोबत दही आणि चपाती एक नंबर कॉम्बिनेशन आहे. पण जर भाकर राहिली असेल ना ज्वारीची, त्याचा नेमच नाही. तुम्ही करून पहा, एक नंबर टेस्ट लागते. भेटतो तुम्हाला उद्या. मी जेवण वगैरे करतो पोटभर. बाय. आणि शेवटी मला फॉलो करा हो, विसरू नका आपल्याला.